प्रदूषण आणि सांडपाणी योजना STP 2 टप्प्यांतील योजना. शहराच्या सांडपाण्यासाठी 2 टप्प्यात योजना राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यासाठी 70 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी खर्च होत आहे. विलंबाचे कारण: नाईकवाडा भागातील स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची STP प्लांट जागा बदलावी लागली. आता नवीन जागेच्या संपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील 2 महिन्यांत ते पूर्ण होईल. सध्याची स्थिती: जमिनीखाली पाईपलाईन टाकल्यामुळे सांडपाणी वाहून नदीपात्रात जात आहे, हे त्यांनी मान्य केले. मात्र पुढील 6 महिन्यांत STP प्लांट कार्यान्वित झाल्यावर एक थेंबही दूषित पाणी नदीत जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. डेस न्यूज मराठी सौजन्य यशोधन. आपण STPची जी योजना केली त्याला अंडरग्राउंड ड्रेनेज म्हणजे भुयारी गटार योजना आपण म्हणतो, अंडरग्राउंड ड्रेनेजची प्रोजेक्ट. तर अंडरग्राउंड ड्रेनेजच्या प्रोजेक्टमध्ये काय झालं की सगळीकडे पाईप टाकून फेज 1 आणि फेज 2 अशा 2 फेजमध्ये आपण ती योजना केली होती. पहिली 70 कोटी रुपयाची फेज 1 आणि 50 कोटी रुपयाची फेज 2 आणि त्याचा STP प्लांट आपण नाईकवाडपुऱ्यामध्ये ठरवला होता. तिथल्या लोकांनी सांगितलं का आम्हाला इथं तो प्रकल्प नको आहे. मग तो प्रकल्प बदलून आपण दुसरीकडे पर्याय जागा आपण त्याची आता घेतलेली आहे. त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये ते भूसंपादन होईल, STP तयार होईल. आज मला या निमित्ताने आजूबाजूच्या गावातले जे लोक तक्रार करतात की पाणी नदीमध्ये दूषित पाणी येते, अशा तक्रारी अनेक वेळा काही लोकांकडून केल्या जातात. त्यांना देखील मला या निमित्ताने सांगायचंय की हो, ते पाणी जातंय, परंतु त्याचं कारण असं आहे की पूर्वी काय व्हायचं की गटारीचं पाणी हे जागोजागी झिरपून जायचं, कारण त्याला पाईप नव्हते. आता पाईप झाल्यामुळं काय झालं, ते पाणी डायरेक्ट पाईपनी येतं, त्याच्यामुळं ते बाहेर पडतंय. पण पुढच्या 6 महिन्यात ते पाणी तिथे थांबेल आणि कुठल्याही पद्धतीचं नदीमध्ये प्रदूषण संगमनेर शहर म्हणून होणार नाही. मात्र याच वेळेस मला हे पण सांगायचंय की मध्यंतरी घटना घडली आणि जोरव्याच्या तिथं फेस पाण्यामध्ये आला आणि तो संगमनेर शहरामुळे आला, अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांनी दाखवल्या किंवा तशा पद्धतीचा आरोप काही लोकांनी केले. तर त्याच्यासाठी तज्ज्ञ लोक बोलून घेतले आपण की बाबा सगळ्यात तज्ज्ञ लोक बोलवले की हे पाणी कशा पद्धतीने फेस कसा झाला बा. तर त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की संगमनेर पासून 5 किलोमीटर पुढं फेस होऊच शकत नाही. फेस जर पाण्याला व्हायला पाहिजे तर तो इथंच व्हायला पाहिजे होता. तो 5 किलोमीटर पुढे जाऊन फेज कसा झाला, त्यामुळं ते संगमनेरचं पाणी नव्हतं. मात्र मी एवढंच सांगतो की नक्कीच संगमनेरचं पाणी नदीमध्ये जातंय. अकोल्यापासून सगळ्या गावांचे पाणी, सांडपाणी जे आहे ते नदीमध्येच जात आहेत. आता प्रत्येक गावाला याची उपाययोजना करावा लागणार आहे. एकट्या दुकट्या गावाच्या उपाययोजने होणार नाही. मात्र प्रत्येकाने आपापला भार हे स्वीकारला पाहिजे. सरकारचं पण ते धोरण आहे आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये STP प्लांट आपला जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा संगमनेरचं पाणी जे आहे ते नदीमध्ये जाणारच नाही, कारण ज्याचे ट्रीटमेंट होईल ते पाणी सुद्धा आपण परत वापरणार आहे. म्हणजे मी सहज उदाहरण म्हणून सांगतो, शिर्डीमध्ये कारण मंदिर असल्यामुळं तिथे सगळ्यात पहिला STPचा प्लांट झाला, जवळजवळ 15 वर्षापूर्वी झाला. आज त्याचं जे सांडपाणी तयार होतंय ते शेतकरी विकत घेतायत, विकत, आणि जवळजवळ 1,500 ते 2,000 एकर जमीन ही तिथल्या STPच्या पाण्यावर चालू आहे. मीटर लावून विकत घेतात लोक पाणी. त्याच्यामुळे उद्या संगमनेरचं पण पाणी जेव्हा तयार होईल ते शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं पाणी असणार आहे, कारण त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन लेवल असते त्याच्यामुळं तुम्हाला खताचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं त्या पाण्यामुळे आणि उत्पन्न चांगलं वाढतं.